जळगावात महायुतीमध्ये मोठी खळबळ पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटलांनी राजीनामा दिलाय। अभिषेक पाटील राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत। जागा वाटपावरून महायुतीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे जळगावमध्ये महायुतीमध्ये मोठी खळबळ माजली आहे। राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटलांनी आपला राजीनामा दिला। अभिषेक पाटील राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत। जागा वाटपावरून आता जळगावमध्ये महायुतीमध्ये खरं तर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या शिवडीमध्ये भारतीय जनता पक्षात फूट पडली आहे। भारतीय जनता पक्षाच्या जान्हवी राणेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज आहेत। जान्हवी राणे मागील 15 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत। घराणेशाहीमुळे जान्हवी राणे यांना तिकीट मिळाल्यामुळे त्यांना तिकीट नाकारल्याचा कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। मनसेतून आणखी एका बंडखोरीची शक्यता आहे। अनिशा मजगावकर यांच्यानंतर आणखी एका बंडखोरीची शक्यता वर्तवली जाते। शबनम शेख यांना खरं तर मनसेनं आता जी उमेदवारी दिली होती ती मागे घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुस्लिम उमेदवार नको, ठाकरे सेनेनं स्पष्ट सांगितले। मुस्लिम उमेदवार नको तर मुस्लिम मतं कशी चालतात असा सवाल शबनम शेख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला विचारलाय। नवी मुंबईतील भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मंदा म्हात्रेंनी उमेदवारांना 13 खरं तर एबी फॉर्म वितरित केलेत। एबी फॉर्मवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची सही नसल्याचं समोर आलंय। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांकडून म्हात्रेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मंदा म्हात्रेंनी केलेले आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी फेटाळून लावलेत। मी स्वतःच त्यांना बोलून सांगितलं, आम्ही शाळेमध्ये बसून का ताई हे फॉर्म ठेवा, परंतु त्यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नव्हती। त्याच्यामुळे मी जिल्हाध्यक्ष म्हणून जी माझ्याकडे आलेली यादी आहे वरिष्ठांकडून, त्या यादीच्या प्रमाणेच मी त्या ठिकाणी एबी फॉर्म भरू शकलो। ज्यांची नावं नाहीत ती मी एबी फॉर्म भरू शकलो नाहीत म्हणून आमदार म्हणतात त्या म्हात्रे यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नसल्यामुळं त्यांच्याकडे दिलेली जे एबी फॉर्म होते ते एबी फॉर्मवर त्या ठिकाणी मी सही करू शकलो नाही। त्याच्यामुळे हा गैरसमजुतीनं हा विषय आपल्यासमोर आलेला आहे, असं काही नाही। 35 वर्षाचा अनुभव आहे की गणेश नाईक काय करू शकतात आणि कसले खेळ करू शकतात। त्यामुळे मी 111 मधून मला एकही तिकीट दिलेलं नाही आणि मी एकही तिकीट घेतलेलं नाही आणि 111 तिकीटं गणेश नाईकाला मी चॅलेंज दिलेलं आहे की त्यांनी ती निवडून आणावी आणि स्वतः नेता म्हणून सिद्ध करावी। स्वतःचे आयराम गैराम तर त्यांनी तिकीट दिली। जे काल पक्षात आले, ज्यांनी कधी पक्षाचे सक्रिय सदस्य नाही त्यांनाही तिकीट दिलं आणि त्यांना तिकीट देऊन त्यांना आता 111 लोकांना त्यांनी तिकीट दिलेले आहे। ती त्यांची जबाबदारी आहे 111 लोकांना निवडून आणायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।